सामन्याकडे दुपारचं सत्र आहे आणि आज मॅच काहीशा लवकर संपतात. कळायला मार्ग नाही इतकी घाई कसली. फुलटॉस यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न परंतु नशिबाची साथ आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आणि तिथे एका मागामाग एक क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. एका क्षणाला वाटलं होतं हा चेंडू चौकाराच्या दिशेने जाईल, चौकार क्लिअर करेल, परंतु कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं त्यामुळे चेंडू आतमध्ये अडला आहे आणि 2 धावांनी धावफलकाचा श्री गणेश अवतारा पारामुळे चांगलं बॅटल रंगेल. गणेश वाळुंजे, गणेश कोफराड हे दोन्ही संघ गणरायाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आता कोणाची भक्ती मोठी आहे, कोणावरती जास्त गणेश प्रसन्न आहेत ही येणारी काळ सांगणारे. तुर्तास बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. दोन्ही फुलटॉस बॉल होते. जर का प्रॉपर कनेक्ट झाले असते, शॉर्ट सिलेक्शन योग्य असतं तर कदाचित हा चेंडू सीमारेषा पार दिसला असता, परंतु असं झालेलं नाहीये. आदरणीय सन्माननीय राहुलजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत या सामवेदी अदानी मंडळाच्या माध्यमातून. आपणास विनंती आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. यस, थँक्यू सो मच. थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावांनीशी धावफलक वेगाने वाढलं. गणेश कोफराड संघ थोडासा एक चांगल्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, कारण या अगोदर झालेल्या बहुतांश मॅचेस आपण पाहिल्या त्या मॅचेसमध्ये धावांचा पाठलाग होताना दिसलाय. आता ज्या प्रकारे बॅटिंग होते या बॅटिंगला पाहता असं वाटतं येस, फिंगर इज गॉन ऑफ नाव. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. टप्पा पडला, चेंडू आतमध्ये आला, बॅटची इनर एज घेतली आणि यष्टरक्षकाने बाकी काम चोखपणे बजावलं. फलंदाज बाद. Oh, it is absolutely plum. थँक यू डीजे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता बघा, यष्टां समोर प्रॉपर आढळल्यात फलंदाज आणि त्यामुळे यष्टची रूपाने गडी बाद. धावफलकाची धावा 7. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. 2 आले, चौकार आला, सिंगल आला, परंतु त्यानंतर लगातार आलेल्या 2 विकेट कदाचित या टॉप ऑर्डरला कोलॅप्स करण्यासाठी मदत करतात. नवीन फलंदाज वेदांत आलाय. गणेश कोपराट धवल यांचा संघ आहे आणि खूप मोठी जबाबदारी सध्याला मैदानाच्या आतमध्ये असणार फलंदाज. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपर्यंत एकदा कंप्लीट सिंगल येते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती गणेश कोफराड या संघाच्या 2 गाड्यांच्या पतनानंतर. भारी हाय बॅट्समन या भिवंडी शहरात एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण. वारेट वाल्या प्रथमेश दादाचं. थँक्यू. काय जबरदस्त गीत आहे. गीत अशा खेळाडूचं ज्या खेळाडूने वसई तालुक्याच्या माध्यमातून खेळत असताना व्यावसायिक पटलावरती आपल्या नावाचा डंका वाजवला आणि ऑल इंडिया आयकॉन्स मध्ये त्याचं नाव अग्रनामांकित आहे. 2 नंबरचा अष्टपैलू खेळाडू करण अंबालाच्या साथीनं प्रथमेश ठाकरे याचं नाव घेतलं जातं. भिवंडीच्या वारेट गावामध्ये सुपुत्र, परंतु त्याचा जो काही खेळ बहरलाय तो आपल्या वसई तालुक्यामध्ये बहरलाय ही अभिमानास्पद बाब आहे. आणि त्याचं गीत इथे वाजलं गेलं आणि इथे काय घडलंय, 22 रूपाने 1 धाव. एका क्षणाला वाटलं होतं एसटी वाकवली गेली की काय, इतका आतमध्ये येणारा चेंडू, ड्रिफ्ट होणारा चेंडू सिंगल धाव देऊन जातोय. सामवेदी अदानी मंडळ आयोजित 2024 ची ही बहारदार क्रीडा स्पर्धा 10वं वर्ष आहे. सलग 10 वर्ष ही चालत आलेली परंपरा या वर्षी खुंटते. म्हणजेच काय तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा दिसणार नाहीये. शेवटचं वर्ष आहे आणि निवृत्ती आहे अशा 2 व्यक्तिमत्वांची, जे 2 व्यक्तिमत्व या स्पर्धेला सातत्याने जोडले गेलेत. एका बाजूला वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लिजेंडरी क्रिकेटर फ्रॉम साबरा, रामजी आबा वाळुंजेचे
एक रीड की हड्डी म्हटलं तरी सुद्धा अवघड ठरणार नाही असे कुमार बंधू नाईक आणि त्याचबरोबरीनं संतोषजी म्हात्रे जे सदा न कदा प्रत्येकाच्या प्रत्येक आयोजनामध्ये त्यांचा वाटा आपण पाहिलाय. असे पडई संघाचे सुपुत्र निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडू आलाय म्हणजेच काय, धाव मिळणार नाही. 10 वरती धावफलक थांबले. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मागील 9 वर्षांची परंपरा, कशा प्रकारे कोणी खेळ केला, कोणत्या संघाने गाजवला, परंतु यावर्षी ती रचकच पाहायला मिळाली नाही आहे. ती आक्रमकता दिसलेली नाही आहे बहुतांश संघांमध्ये. मागील वर्षी नवाळे संघ ज्या भारदार फॉर्ममध्ये होता तो फॉर्म यावर्षी दिसलेला नाही आहे. विकास इलेव्हन बोळिंजने तीच प्रगती कायम ठेवली आणि चांगल्या लेवलवरती येऊन ते थांबल्यात. आणि सध्याच्या घडीला तरी विकास इलेव्हनची जी काही साईट आहे ती बघता तितकी मोठी ताकद सध्या तरी कोणत्या संघाकडे नाही आहे. वाघोली संघ हा पहिल्यापासून ताकदवर आहे. त्याची ती ताकद तो मागील रविवारी दाखपणाला लावताना दिसला आणि त्याने पुन्हा एकदा आपण का या सामाजिक ब्राह्मण समाजामधील एक नामांकित संघ म्हणून आपलं नाव घेतलं जातं, आपली का ती ख्याती आहे हे दाखवत असताना दिसला. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय, गॉन. फलंदाज बाद आणि बाद होत असताना यश तंबूच्या दिशेने जातोय. गॉन. थँक्यू. पहा फुलटॉस बॉल बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर पोझिशनमध्ये प्रॉपर आले नव्हते. पायावरती तितका मजबूत बॅलन्स करता आलं नव्हतं आणि त्यानंतर ज्यावेळेला बॅट इनसाइड आउट फिरवली गेली त्यावेळेला त्याच्या मनगटामधली ताकदसुद्धा तितकी झोकली गेली नव्हती. दॅट्स वाय हा झेल बनला गेला, टिपला गेला, चेंडू ट्रॅव्हल झाला नाही, प्रॉपर एलिमिनेशन मिळालं नाही आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय स्मिथ. क्या बात आहे. स्मिथ म्हटलं की 2 स्मिथ आठवतात, डॅरेन स्मिथ आणि स्टीव्ह स्मिथ. एक वेस्ट इंडिज, एक ऑस्ट्रेलिया. खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला. तुर्तास 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दाबा 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात गणेश कोपराड या संघाच्या. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव, त्याचा प्रशांत घरचं नाव. थँक्यू टू जे वन मोर प्लेयर. अजून एक खेळाडू मागील 2 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटच्या पत्रावरती झळकत असणारं एक गोड नाव. आपल्या वसई तालुक्याचा, विरारचा, अर्नाळ्याचा अभिमान असणारा प्रशांत घरत. मागील रविवारी म्हणजे 2 हप्त्या अगोदर जर आपण बघाल तर स्पर्धा झाली होती विकास इलेव्हन बोळींची आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ म्हणजेच त्या संघामध्ये आगरी गवळी समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रशांत घरत दिसले होते. बारा धावा धावफलकावरती नाही, 13 आहेत, माफ करा. बॅटची एज, चेंडू मागे, कोणतीही संधी नाही. बॉल धवलकडेच सारखा जातोय. धवल मागे बसला, अजून बॅटिंग लाईन बाकी आहे. तुर्तास कोपराड संघ विचार करत असेल इथून धावफलक 40 पर्यंत जावं, परंतु दुसऱ्या बाजूला वाळुंजे संघ काय विचार करत असणार आहे. जे धावगती सध्याच्या घडीला आहे ते धावगती कोणत्या प्रकारे न वाढता 24च्या आतमध्ये धावा थांबाव्यात जेणेकरून चेस करताना सुद्धा काही अडचण येणार नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तितकंच आपल्याला बळ मिळेल, कॉन्फिडन्स आपला बळावलेला असेल, मोमेंटम आपल्या बाजूने झुकेल. समोरच्या दिशेने चांगली चफराक आहे परंतु तितकाच चांगला झेल. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल.
थँक्यू तुझे. हेमंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील, परंतु काय झेल टिपला होता. तितकं सोपं नव्हतं वेगानं जाऊन झेल टिपणं. तितकं सोपं नव्हतं त्या कॅचला कन्वर्ट करणं, कारण लॉंग चेस होता. फिल्डरसाठी पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ कीपिंग. काय जबरदस्त गॅदर केलंय आणि तितक्याच वेगाने यष्ट्या बाकवल्या. थँक्यू डीजे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. हर्ष. चला हर्ष आलाय. हर्ष म्हणजे हास्य. चेहऱ्यावरती नेहमी हास्य राहावं असं म्हटलं जातं आणि आता टीमच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं कार्य हर्षला करावं लागणार आहे. हर्ष म्हणजे आनंद आणि उजव्या स्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा सांगतात वाईट बॉल आहे. वटार ब आणि गास. कर्णधार टॉस का बॉसमध्ये जॉईन व्हा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ कॅप्टन. आपण जॉईन व्हायचंय टॉस का बॉसमध्ये ज्या वेळेला इनिंग ब्रेक होईल. पुढील चेंडू लॉफ्ट केला, उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपलाय. क्या बात आहे. पडणार झडणार झगडणार सगळं काय करणार पण कॅच नाही सोडणार. थँक्यू. चला विकेट आली आहे. झेल टिपलाय. विकेट गेल्यात तरी किती. तब्बल 6 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज सार्थक. चला सार्थक मैदानाच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. लेफ्ट हँडर आल्या कारणाने डीपमधलं प्रोटेक्शन जे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला होतं ते थोडंसं जवळ बोलावलं गेलं आहे आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडचं प्रोटेक्शन वाढवलं आहे. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक एक चुकता ठेवला आणि त्यानंतर काऊ कॉर्नरसुद्धा ठेवला आणि मध्येच जर आपण पाहिला मध्ये क्षेत्ररक्षक आणि अगदी जवळ वाईड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ समोरच्या दिशेने सुद्धा ठेवला गेलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तितका प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. सिंगल धाव येते आणि सिंगल धावेने 16 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अच्छा, देश के प्रधानमंत्री का नाम क्या है? मोदी. पूरा नाम बताओ. मोदी सरकार. थँक्यू डीजे. चला आमचं डीजे मास्टर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत या माहोलला, या वातावरणाला आणि या स्पर्धेला सुद्धा. सामेदी अदानी संघटना म्हणजे अदानी मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋग्वेद. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू. धावचीची संधी आहे. धावचीत होईल का तर येस, धावचीत होणार आहे. धावचीत होणार आहे. फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस. अजून एका विकेटचं पतन. विकेट नंबर 7 डाऊन. लवकर मारूया स्टार्टर जाऊ बुलेटवर. चला धवल आलाय. हा दुसरा धवल आहे. मेन धवल येणं बाकी आहे. चला धावफलकातील धावा 16. पहिल्या चेंडूवरती विकेट. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
गणेश वाळुंजे. विपक्ष गणेश कोपराड चेंडूला उडवलाय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सुटलाय. येतो हो ना इथं. हातामध्ये चेंडू. हा हा नाना. येस येस. वेट वेट. वाट वाट. फलंदाज बाद. चला 8 विकेट गेलेत. 17 धावा. धावपल करतात नवीन फलंदाज पार्थ. दुसरा धावल कब आएगा? पार्थ आलाय. बघूयात काय करतोय पार्थ. उडवलाय चेंडूला. यावेळेला खूप चांगला फटका. कन्वर्ट केलंय मोठ्या फटक्यामध्ये, परंतु मोठा फटका बनू शकलेला नाहीये. धावचीची संधी आहे. काय गडी बाद होईल का? पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती पडलेला नाहीये. एकदा धावून कंप्लीट सिंगल. दुसरीचा प्रयत्न नाही. धावफलक 18 वरती येऊन थांबले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. मॅच मध्ये परत येण्याचे संकेत. ओहो क्या बात है. वेगवान तेज तरार बाउन्सर ऋग्वेदने काहीसा दांडगा अनुभव पाठीशी असल्यासारखा हा चेंडू हाताळलाय. इतका चांगला बाउन्सर जो नाकाच्या दिशेने तेज तर्रार निघून गेलाय. चांगली गोलंदाजी. 19 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल. मागे निघून गेलाय चेंडू. पुन्हा एकदा वाईट सुद्धा आहे. बघा हा WD वाला वाईट चालतो, परंतु WT म्हणजेच वाईट वेळ येऊन आलेली चांगली नसते. राईट. वाईट वेळ आली नाही पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. आणि हे वाईट काय तितकीशी वाईट वेळ आणतील का? सध्या तरी धावफलक तितकं वेगानं वाढत नाहीये. 21 वरती थांबलंय, परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. गणेश वाळुंजेसाठी अडचणी वाढणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. प्रशंसा करेन यष्टरक्षकाची मी. नीरजला यष्टांच्या मागे राहण्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे. तो इंटरेस्ट त्याला तिथे ताकद सुद्धा देतोय आणि परफॉर्मन्स सुद्धा खूप चांगला घडवून आणतोय. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर म्हणून त्याने खूप चांगल्या प्रकारे त्याची कामगिरी बजावली आहे. आणि विकेट किपर म्हणून कोणत्या प्रकारचं गालबोट सुद्धा लावू देत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू बघूयात ऋग्वेद कशा प्रकारे हाताळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचे हात पसावल्यात. म्हणजेच काय तर वाईड बॉल आलाय. एक अंत अशा युगाचा, एक अंत एक अशा क्रिकेट प्रेमीचा, एक अंत अशा शानदार व्यक्तिमत्वाच्या खेळाचा. नाव आहे कुमार बंधू नाईक. निवृत्तीचं वर्ष, निवृत्तीची स्पर्धा. आणि मोठा फटका लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. वेगवान स्ट्रोक आहे. स्टँड अँड डिलर. व्हॉट अ शॉट. चेंडू सी मारे का पार. षटकार.
हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन थँक्यू. चला फलंदाज पाठवा. अदानी मंडळाचे सन्मान्य शैलेशजी जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून, सामेदी अदानी मंडळ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी पाठलाग कितीचा करायचा आहे? पाठलाग करायचा आहे 29चा. 29 इज द टार्गेट. काय 29चा पाठलाग होईल का? निलेश, ज्याच्यावरती खूप मोठी मदार आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. निलेश जबाबदारीला पार पाडणं जाणतोय, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर समोरचा संघ गणेश कोपराड हा सुद्धा तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीये. तो सुद्धा इतिहास रचण्यासाठी इथे आलाय आणि त्यामुळे इतिहास कशा प्रकारे रचला जाणार आहे याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाल्यात. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, वाईटची सांगता झाली आहे. गणेश कोपराड विपक्षामध्ये गणेश वाळुंजे या दोन संघांदरम्यानची मॅच आहे आणि आत्तापर्यंत ही मॅच चांगली रंगेल असे तरी संकेत आहेत, कारण तितक्या सहजतेने कोणताही संघ मॅच सोडणार नाही आहे. सकाळच्या सत्रापासून धावांचा पाठलाग होताना बघितला आहे, परंतु त्या कोणत्या 12, 15, 20, 25 अशाच काहीशा धावांचा. ही मॅच थोडीशी वेगळी वाटायला लागली आहे, कारण बॉल टू रन्सच्या वरचं समीकरण आहे. इथून जर का निलेशची विकेट आली, ही मॅच कोपराडच्या बाजूने फिरताना दिसेल, परंतु निलेशची विकेट नाही आली तर मात्र लवकर संपताना दिसेल. साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, लेग फ्लिक करायचं होतं, परंतु मागे चेंडू निघून गेला. लेग बाईचर पण एक धाव येते, सिंगल. एका धाब्याने धाव पलक पुढे जात आहे. किती कॉन्फिडन्सने तुम्ही खेळता, तुमचा इंटेंट काय आहे, तुमचं प्लॅनिंग काय केलं आहे, तुम्ही त्या प्लॅनिंगला कशाप्रकारे एक्झिक्यूट करताय याच्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असणार आहे. तुर्तास द पार्ट ऑफ प्लॅनिंग काय आहे गणेश वाळुंजेचा ते दाखवत आहेत. संयमाने एका धाब्याने धाव पलकाला पुढे नेणं या प्लॅनिंगने त्या मैदानाच्या आतमध्ये आल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला कोफराड संघ कोणत्याही प्रकारे हात खोलू द्यायचे नाही आहेत या मानसिकतेने खेळ काढण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. सिंगल धाव येते, चुकूनही मोठा फटका येणार नाही याची दक्षता ते घेत आहेत आणि एका धाब्याने धावपलक पुढे जात आहे. पहिलं षटक थोडंसं संमिश्र, वाईट चेंडू पण एक धाव, लेग बाईचेवर पण एक धाव, 2 सिंगल प्रॉपर बॅटच्या साह्यानं असंच करत असताना 3 चेंडूमध्ये 4 धावा हे धावपलक आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 विकेट येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान एखादी धाव खर्च करणं ही हिताची असणार आहे कोपराड संघाच्या, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर. धावा कमी असताना याचीच सर्वांना भीती असते. मोठ्या फटक्यांपेक्षा जास्त चेंडू डॉट टाकण्यासाठी गोलंदाज जात असतो आणि असं जात असताना अतिरिक्त धावा या ओसांडून वाहताना दिसतात. कोणी पायावरती मारा करण्याचा प्रयत्न असताना लेगस्टम्पच्या बाहेरचे वाईट हाताळतो, तर कोणी उजव्या एसटीच्या बाहेर सेफ डिलिव्हरी हाताळण्यासाठी वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करतो. आणि या सर्व बाबी नैराश्यात भर टाकतात. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, विकेट. ज्याची चर्चा होती, ज्या चर्चेला उधाण आलं होतं, अखेरकार त्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन. निलेश बॅक टू द डिपार्ट, गॉन.
थँक्यू डीजे. चर्चा झाली होती, काय होणार, काय घडणार, पहिल्या षटकामध्ये काय निर्देशनं दिली जाणार आहेत, कोण कशा प्रकारे खेळणार आहे, कोणाची विकेट महत्वाचे, कुठे डॉट आला पाहिजे, कुठे काय घडलं पाहिजे. सगळ्या चर्चेमधून एक गोष्ट मात्र क्लिअर झाली आहे, ती म्हणजेच एक महत्वाची विकेट. निलेश मैदानाबाहेर तंबूच्या दिशेने गेलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने स्वप्नील आलेत. आता बॉल किती बाकी आहेत? 2. 4 धाबा नव्हे तर 5 धाबा धावपलकावरती आहेत आणि 5 धाबा धावपलकावरती असताना एक विकेट महत्वाची आली आहे. खूप मोल मोठा आहे या विकेटचं. जी विकेट मिळवली आहे गोलंदाजाने, दिशा दिली चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतो गलीमधून, एका धावेसाठी सिंगल धाव, एकापेक्षा जास्त काही नाही आहे आणि ही सिंगल आल्यानंतर 6 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. घास संघाचा कर्णधार आलाय का? घास लवकरात लवकर आपण जॉईन व्हा. वटारचा संघ इथे उपस्थित झालेला आहे. वटार ब विपक्ष घास, या दोन संघांदरम्यानची लढत मजा येणार आहे. इथून पुढच्या 2 मॅचेस मध्ये सुद्धा वटार अ सुद्धा आहे, त्याच्या समोर करमाळा असणार आहे. दिशा दिली आहे, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली, परंतु त्या फिल्डिंगचा तितकासा फायदा नाही. एका धाव्याने धावपलक पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती टीम वाळुंजे या संघाच्या. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. या ऐकूयात एक छोटीशी धून आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. चोरीचा मामला मामा ही थांबला, चोरीचा मामला मामा ही थांबला, प्रेमामध्ये हसला रे. माझी मायना नको देना, इश्काच्या थँक्यू डीजे. मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता मिस्टर धवल यांना टेन्शन मध्ये आहेत, विचारात पडल्यात कशा प्रकारे मॅचला फिनिश करायचे आहे. गणेश कोपराड असोत किंवा बिंदास कोपराड असोत, धवल आणि धवलची चर्चा होत असते. इनफिल्डमध्ये पाहूयात कशा प्रकारे सूत्र हलवतात. गोलंदाज हेमंत आणि दोन्ही धवलना स्क्रीनवरती घेतलं गेलंय. बघा आमच्या DBNची टीम सुद्धा पूर्णपणे कलाकृतीद्वारे सादर करते. दोन्ही धवलना सादर करतात आणि पहिला चेंडू जर आपण पाहिला खूप चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहेत. बघा कधी कधी असं होतं ना, तुम्ही इतक्या बचावात्मक रोलमध्ये जाऊ नका की तिथून तुम्हाला बाहेर पडणं मुश्किल होईल. सध्या स्थिती तर अशीच आहे. वाळुंजे संघ इतक्या सहजतेने आणि इतक्या सावधतेने खेळ काढण्याचा प्रयत्न करतोय, कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याचा मानस दाखवत नाहीये. या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतायत या मॅचमध्ये. कोपराड संघ पूर्णपणे जान सोकतोय आणि असं असताना समोरच्या संघाचं मनोबल खच्चीकरण होत असताना आपण पाहतोय आणि या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी या मॅच मधली हवा काढून घेतल्यासारख्या आहेत. लगातार 2 चेंडू निर्धाव आहेत. 16-22 इक्वेशन आहे आणि निलेश स्ट्राईक एंडवरती आहे. निलेश नाही, माफ करा, धीरज आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मिसफील्ड, 1-2, फक्त 2. तिसरीचा प्रयत्न नाही होणार, फक्त 2 धाबात. लगातार निर्धाव येत असताना तिसऱ्या चेंडूवरती आलेली 2 धावांची ती चाहूल या मॅचला थोडीशी गरमाईच्या दिशेने नेते. क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये, परंतु गोलंदाज सध्या तरी रोखून धरतोय. लॉफ्ट केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगली फिल्डिंग फेकी झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काय महाग पडेल का? ना मुन्ना ना. चालतंय 1चं 2 मध्ये कन्वर्ट करणं, 2चं 3 मध्ये कन्वर्ट होणं, या सर्व बाबी तुम्हाला मॅचच्या जवळ नेतील, मॅचला जिंकून सुद्धा देतील, परंतु याच्यामध्ये सातत्य असणं ही सध्याची गरज आहे. धावपलकाची धावा या 2 धावांनी जाऊन पोहोचल्यात 11 वरती. 11 येस, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांचा पाठलाग करत असतानाची ही दमछाक आहे. गणेश वाळुंजे विपक्ष गणेश कोपराड
अशा या 2 टीम आहेत आणि त्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर निलेशने घेतली होती फिल्डिंग आणि ते फिल्डिंग घेतल्यानंतर 29 धावांचं लक्ष्य. याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत झाली दमछाक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटलाय. झेल सुटणं म्हणजेच तुमच्या बचावाला कुठे ना कुठेतरी सुरुंग लागल्यासारखं आहे. ज्या धावांचा तुम्ही बचाव करताय त्या धावांचा बचाव करण्यासाठी या प्रकारच्या झेलना कन्वर्ट करणं तुम्हाला नितांत गरजेचं आहे, कारण समोरचा संघ या प्रकारच्या काही तुमच्या चुकांना आपला ॲडव्हान्टेज बनू शकतो आणि तो ॲडव्हान्टेज त्यांनी जर का उचलला तर मात्र तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. जी काही तुम्ही आत्तापर्यंत मॅचमध्ये जान झोकली आहे ती मात्र वाया जाण्याचे संकेत सुद्धा आहेत. चेंडू मागे निघून गेलाय, सिंगल दाब येईल. मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती गणेश वाळुंजे या संघाच्या. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. या ऐकूयात डीजेला, भरूयात रंगांमध्ये रंग आणि त्यानंतर जाऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. घास संघाचा कर्णधार आलेत. चला दुसऱ्या बाजूला वटार ब संघाचा कर्णधार आलेत. टॉस साठी आपण या नाणेफेक केली जाणार आहे. 12-15 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि ही मॅच फिनिश होण्या अगोदर तुम्हाला सुद्धा तयार राहायचंय. सो रिक्वेस्ट आहे दोन्ही कॅप्टनना आपण जॉईन व्हायचंय. या शैलेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चला घास कॉल करतील. Heads is the call. Tail it is. Yes, it's a tail. मी विनंती करेन शैलेश साहेब आपण स्थानापन्न व्हायचं. थँक्यू आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. वटारने टॉस जिंकला, काय निर्णय? पहिली फलंदाजी करण्याची आमची निर्णय असेल. खूप दिवसानंतर प्रथम आलेला आहेस, तर कशा प्रकारची तयारी आहे एकंदरीत या मॅचसाठी आणि टीमचं आजचं मनोबल काय सांगतंय? तयारी तर चालूच होती त्यांची. मी 2 दिवसाअगोदर जॉईन झालो त्यांना आणि जिंकायचाच प्रयत्न असेल. ही स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर? रिलायन्स कप म्हणजे आमच्या समाजातला सर्वात उत्कृष्ट चषक, त्यामुळे चांगलीच फिलिंग आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. घासने टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा पहिला गोलंदाजीच घेणार होतो आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे मिळाले आहे. कसं वाटतं इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन पाहून? खूप चांगलं वाटतं आहे. आयोजन सुद्धा प्रत्येक वर्षी सुद्धा चांगलं आहे. कोणते असे खेळाडू आहेत त्यांच्यावरती जास्त जबाबदारी असणार आहे या मॅचला पुढे नेण्याची, हा सामना जिंकण्यासाठी? खेळाडू म्हणजे सगळ्यांनाच खेळायचं आहे. जसं बघायला गेलं तर मयूर आहे आणि श्रीतेज आहे, त्यांच्यावर जास्ती लक्ष असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. प्रथम तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय वटार बने आणि त्याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. घासला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. त्या अगोदर या मॅचकडे जवळयात जी मॅच आता रंगत चालली आहे. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल टिपलाय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ऋग्वेद येतोय. पारचं शेवटचं मला वाटतं किंवा शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. परंतु पार्थने जी गोलंदाजी केली ती खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगे. धवल खूप खुश असणार आहे त्याच्या त्या परफॉर्मन्सवरती.
आणि जशी चर्चा केली होती, पहिली इनिंग संपल्यानंतर 29 धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत, परंतु जर का एक विकेट काढली तर त्या मोठ्या होऊ शकतात. त्या मोठ्या झाल्यात. 8-15 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबली आहे. 8-14 अशी इक्वेशन आहे. येस येस 8-14 आहे. माफ करा. ऋग्वेद आलाय. लेग स्टंपच्या बाहेर निघून जाणारा चेंडू, वाईडची सांगता होती. अतिरिक्त धाव आणि ही अतिरिक्त येणारी धाव या मॅचला थोडासा वाढवणारी असणार आहे. टेन्शन थोडंसं वाढलंय कोणाचं तर वाळुंजे संघाचं. एक मोठा फटका आला तर वाळुंजे संघ सेलिब्रेट करताना दिसेल आणि तेच टेन्शन जे आहे ते परावर्तित होताना दिसणार आहे, ते म्हणजेच कोफराड संघाच्या. काय तो शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार या मॅच मधला खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतोय का? असू शकतो. मोठा फटका लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थांब सांगतोय, म्हणजेच काय एकच धाव. ही कहाणी कशातली माहिती आहे का? दिवसभर केलं काम है ना, आणि ते काम होतं 500 रुपयाचं आणि मिळाल्यात फक्त 100 रुपये. त्यातली ही कहाणी आहे. इथे एकच धाव मिळाले, इथे 2 ते 3 धावा धावून सहज पूर्ण झाल्या असत्या. इतका लॉंग चेस होता त्या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु जर का ते क्षेत्र ओपन असतं तर झेल सुद्धा झाला असता. प्रत्येक शक्यतेला वाव आहे, फक्त तुम्हाला त्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं असणार. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा उडवलंय, क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, झेल टिपलाय, झेल संपलाय खेळ. सेट बॅटर बॅक टू द रिपार्ट. तुझ्यासाठी आले वनात कान्हरे, तुझ्यासाठी आले वनात. DJ Rohit in the थँक्यू डीजे. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 म्हणजेच अजूनही 11 धाव्यांची गरज. 12 धाव्यांची गरज. चला घाई करा. 12 धावांची गरज आहे. स्मिथ मैदानाच्या दिशेने आलाय आणि गाणं सुद्धा वाजलंय, तुझ्यासाठी आले वनात. आता स्मिथ काय सांगतोय, या मॅचसाठी मी आलोय, ही मॅच जिंकवण्यासाठी आलोय. जिंकण्याचं सामर्थ्य स्मिथमध्ये आहे, परंतु शेवटचा गोलंदाज कोण आहे? सार्थक. चला बाकीच्यांनी पोझिशन घ्या. कोफराड संघ बाकीचे पोझिशन घ्यायचे. ये होनी को अनहोनी करने वाली मॅच आहे. कुणालाही वाटले नव्हतं 29 धावांचा बचाव होईल, परंतु कोपराडच्या त्या सर्व खेळाडूंनी दाखवलंय करून की 29 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो. मॅच कुठे आली आहे, मॅच कुठे बदलली आहे, त्याच्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे. तुर्तास 6-12 आतापर्यंतच्या 3 षटकामध्ये 12 धावा बनवलेल्या नाही आहेत एका षटकामध्ये, म्हणजे जी सरासरी 12ची कायम ठेवलेली नाही आहे. आणि आता शेवटच्या षटकामध्ये जे आतापर्यंत नाही झाले ते करायचंय, आणि ते करण्यासाठी टॉप ऑर्डर बॅटर शिल्लक नाही आहेत, ही थोडीशी खंतेची बाब. परंतु खऱ्या अर्थानं आता मिडल ऑर्डरचा कस लागणार आहे. तुमचा मिडल ऑर्डर कसा असावा, किती स्ट्रॉंग असावा, आणि मिडल ऑर्डर स्ट्रॉंग असण्याची गरज काय ते सांगणारी ही वेळ आता वाळुंजे संघावरती आली आहे. 6-12 असं असताना गोलंदाजी मार्कवरती सार्थक, स्ट्राईक एंडला फलंदाज ऋग्वेद. पहिला चेंडू फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, काय झेल होईल का? झेल टिपलाय, फलंदाज बाद. तुझ्यासाठी आले वनात कान्हरे, तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. थँक्यू डीजे. पाणी हवंय, चला पाणी मैदानात पाठवा. चला संतोष भाऊ पाणी द्या मध्ये. इंटरेस्टिंग मॅच आहे, इंटरेस्टिंग क्षण आहे.
चला ठीक आहे ना. 5-12 मंदार आलाय. राईट, मंदार आहे. चला मंदार मैदानाच्या दिशेने दाखल होतं आणि 5-12 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. मॅच कुठे फसली, मॅच कुठे फिरली आहे, मॅचमध्ये काय असे टर्निंग पॉईंट ठरल्यात होते जेणेकरून ही मॅच वाळुंजीसाठी अडचण वाढवणारी ठरली. येणारी काळवेळ सांगणार आहे आणि त्याची चर्चा आपण सुद्धा करणार आहोत. तुर्तास एक वाईड आलाय. वाईड आलाय म्हणजेच काय, थोडासा दिलासा दिला गेलाय, दिलासा आलाय. आता वाळुंजीचे प्रेक्षक खुर्चीवरून उठत असताना दिसत आहेत. त्याचं कारण तेच आहे, दडपण इतकं वाढलंय, मॅच अशी काही फसली आहे की तिथून मॅचमध्ये परत येण्याचे संकेत सुद्धा थोडेसे दुसरे होत चालल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होते का, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली. एकाचं रूपांतर 2 मध्ये फलंदाज नॉट आउट आहे. चांगली धावगती इथे पाहायला मिळाली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या 2 धावांशी धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 20 वरती, 20 वरती, म्हणजेच आता 4 मध्ये 9. काय घडेल या मॅच मध्ये कुणालाही वाटलं नव्हतं ही मॅच अशा प्रकारे रंगेल. फ्लो मध्ये बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत एकदा कंप्लीट. स्मिथने वेगानं धाव कंप्लीट केली आहे आणि सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होतीये. सामवेदे अदानी मंडळ क्रिकेट स्पर्धा 2024 आपण पाहतात, वर्ष 10वं आणि या 10व्या वर्षामध्ये येत असताना अनेक नवनवीन गोष्टीला वाव देण्यात आलाय, स्थान देण्यात आलंय आणि हे सुद्धा घोषित केलं की हा अदानी कप शेवटचा असणार आहे. चार बॉल की 3 बॉल 8. एक षटकार मॅच मध्ये परिवर्तन घडून आणेल, बदल घडून आणेल. हो लोअर फुलटॉसने बॅटवरती घेतलंय चेंडूला. एकदा कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगानं घेणं गरजेची होती, घेतलीये का. हो या मॅच मध्ये वेगळा टर्निंग पॉइंट, वेगळा टर्न या मॅच मध्ये आलाय आणि तो टर्न काय आहे, 3 मध्ये 8 ची गरज असताना पडली होती मोठी गाठ, तिला सोडून असे घेतल्यात या 2, म्हणजे जातात 2 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, खूप चांगला रंगेल. हा एक फटका विजयी झटका कोणाला भेटेल माहित नाही, पाहूयात कोण होतो या मॅच समान करी. गणेशाची कृपा दोघांवरती आहे. गणेश वाळुंजे, गणेश कोपराड. 2 बॉल 6. फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, दूरवरती आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. 1 more wicket down. एक 6. हे पहा, हा सामना अजूनही संपलेला नाहीये. इतिहास गवाय, जेव्हा जेव्हा 1-6 ची वेळ आली त्या वेळेला बहुतांश वेळेला 1-6 झालाय. कोणी केलाय हे तर बहुतांश जणांनी त्याच वेळेला पाहिलंय. आता आपण पाहणार आहोत इथे चिराग काय 1-6 हा रनचेस करेल का. हीच ती वेळ, हाच तो क्षण जो क्षण स्वतःचा बनवायचा आहे, हाच तो क्षण आहे ज्या क्षणाला आपल्याला हिरो बनायचा आहे. जर का षटकार लगावला गेला तर हा दिवस, हा मॅच सर्वांच्याच मनात राहील. परंतु काय जबरदस्त मॅच फिनिश आहे, खूप शानदार रीतीने मॅचला फिनिश केलंय. गणेश कोपराड या संघाने हा सामना जिंकलाय आणि पराभवाच्या छायामध्ये जाताना पाहायला मिळते संघ गणेश वाळुंजे. हार्ड लक टीम. धन्यवाद डीजे. अनपेक्षित 29 धावाचं टार्गेट आणि माफक म्हणजे आजच्या या चेंडूवर आणि या खेळपट्टीवर निलेश असताना आणि बाद होत आहेत. याच्यामध्ये 2 पॉइंट होते संतोषजी.